मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। हिमायतनगर जे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी मागील 70 वर्षापासून हे पीडित उपोषणार्थी जे आहेत ते वास्तव्यास आहेत, त्यांचा रहिवास आहे, परंतु त्यांना नमुना नंबर 43 मालकी हक्क प्रमाणपत्र अद्याप देण्यात आलेलं नाही। नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी अनेकांना आश्वासनं दिलेली आहेत, लोकप्रतिनिधींनी आश्वासनं दिलेली आहेत। अत्यंत खालचा पारा आपल्या वातावरणाचा तापमानाचा घसरलेला असताना देखील आज 150 इथं महिला पुरुष हिमायतनगरचे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। जिल्हाधिकारी महोदयांना भेटण्यासाठी आज आम्ही गेलो असता त्यांची भेट होऊ शकली नाही, परंतु नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त जे आहेत गंगाधर इरलोड साहेब, त्यांच्यासोबत आमची भेट झाली, त्यांच्यासोबत चर्चा झाली। इथं अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये लहान लहान बालकं देखील उपोषणामध्ये सामील आहेत। जिल्हा आणि राज्य प्रशासनाला आमची विनंती आहे की हिमायतनगरच्या नमुना नंबर 43चा प्रश्न जो आहे तो एका मिनिटाचं काम आहे जिल्हाधिकारी महोदयांचं, त्यांनी तातडीनं या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि हे उपोषण कसं लवकरात लवकर उठवता येईल या दृष्टिकोनातून भूमिका घ्यावी, निर्णय घ्यावा आणि मुख्याधिकारी हिमायतनगर यांना आदेशित करावं। आता उपोषणामध्ये जे आमचे 156 लोक उपोषणार्थी आहेत त्यांच्या नावाने नमुना नंबर 43चा उतारा देण्यात यावा आणि ही कारवाई तातडीने जर झाली नाही, लोक विकास संघर्ष समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी उद्या यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल आणि या ठिकाणी वज्रा शेखफळीत तालुका माहूर गावठाण विस्तार वाढच्या योजनेसंदर्भात देखील मागील 1.5 वर्षापासून साखळी उपोषण CITUच्या वतीनं सुरू आहे। त्या मागण्या देखील सोडवण्यात याव्यात। वज्रा शेखफळीत येथे 5 लाख आम्ही जी मागणी केली होती घरकुलासाठी ती मंजूर झालेली आहे, परंतु राज्य सरकारकडे जो जिल्हा परिषदेनं प्रस्ताव पाठवला तो आणखी अंमलात आला नाही। त्या अनुषंगाने वज्रा येथील 262 लोकांना जे प्रस्तावित आहेत त्यांना तातडीनं जागा मोजून देण्यात यावी हे देखील मागणी आहे। इतरही आमचे 2 उपोषण या ठिकाणी सुरू आहेत। तळणी पोलीस स्टेशन लिमगाव हद्दीमध्ये एक गाव आहे, त्या ठिकाणी आमचे डोंबले मामा उपोषणाला बसले आहेत कलेक्टर ऑफिस पुढे। त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने देखील जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्र काढले, परंतु पंचायत समितीचे BDO महोदय त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। त्यांच्या नावावर देखील नमुना नंबर 8चा उतारा तात्काळ देण्यात यावा अशी मागणी आहे। 2 दिवसामध्ये आमचे प्रश्न जर सुटले नाहीत तर तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। हिमायतनगरचे आमचे साथीदार, सहकारी आणि आमच्या संघटनेचे सभासद जे नगरपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करतात, त्यांच्या PFचा प्रश्न आहे, त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न आहे आणि त्यांचं पेमेंट जे आहे ते बँकेमधून व्हावं ही आमची मागणी आहे। या सरसकट एकंदरीत मागण्या आमच्या तातडीनं सोडवायत अशी आमची विनंती आहे। धन्यवाद।